इराण अमेरिका यांच्यातलं युद्ध संपून आता हे युद्ध चीन अमेरिका होतं का काय अशी भीती निर्माण झालेली आहे. एकीकडं हे युद्ध थांबतंय असं वाटत लागलेलं होतं, कारण होर्मुझ खोलण्यात आलेला होता. लेबनॉन इस्रायलमध्ये शस्त्रसंधी म्हणजे 10 दिवसासाठी सीज फायर करण्यात आलेला होता. अमेरिका इराणमध्ये सीज फायर झालेला होता. होर्मुझ सुद्धा खुला करण्यात आलेला होता, परंतु पुन्हा एकदा तो बंद करण्यात आलेला आहे. 2026च्या सुरुवातीला जागतिक राजकारणामध्ये एक अत्यंत गंभीर आणि दुर्गम परिणाम करणारी एक घटना घडलेली आहे. ही घटना केवळ मध्य पूर्वेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला महायुद्धाच्या उंबरठ्यावर या घटनेनं आणून ठेवलेलं आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केलेला होता. या हल्ल्याचं रूपांतर युद्धामध्ये झालं आणि हा हल्ला किंवा हे युद्ध जे आहे ते जमिनीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर जगातल्या सर्वाधिक महत्त्वाच्या समुद्री मार्गावर म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझवर येऊन थांबलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये जी नौदल कोंडी म्हणजे ज्याला आपण नेव्हल ब्लॉकेड म्हणतो ते जाहीर केलेलं आहे. वरवर पाहता इराणला वाटाघाटीमध्ये आणि वटणीवर आणण्यासाठी असं केलं असेल असं आपल्याला वाटू शकतं, पण त्यामागील खरा रणनीतिक उद्देश चीनला टार्गेट करणं, लक्ष्य करणं असल्याचं स्पष्ट होत आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण अमेरिकेची चर्चा सुरू होती, जी निष्फळ ठरलेली होती आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ जो आहे तो ब्लॉकेड करण्याची घोषणा केलेली होती. एप्रिल 2026च्या दुसऱ्या आठवड्यात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये एक ऐतिहासिक पण अत्यंत तणावपूर्ण चर्चा पार पडलेली होती. ही चर्चा महत्वाची होती. या चर्चेचं नेतृत्व अमेरिकेकडून अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स करत होते. व्हान्स हे ट्रम्प प्रशासनातील युद्धविरोधी आवाज मानले जातात, परंतु या सगळ्या वाटाघाटीमध्ये त्यांनाच पाठवण्यात आलेलं होतं. इराणच्या वतीने इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गाल्फिबाफ हे होते आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्या नेतृत्वाखाली एक 70 जणांचं शिष्टमंडळ होतं. या चर्चेमध्ये ते सहभागी झालेले होते. ही चर्चा पाकिस्तानमधल्या इस्लामाबादमध्ये होती. चर्चा सलग 21 तास चाललेली होती, जी 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमधील सगळ्यात मोठ्या स्तरावरची म्हणजे सर्वोच्च स्तरावरची चर्चा होती. या चर्चेचा मुख्य उद्देश इराणचा अणु कार्यक्रम आणि होर्मुझची समुद्रधुनी म्हणजे जो रस्ता आहे तो पूर्णपणे खुला करणं आणि इराणचा न्यूक्लिअर कार्यक्रम थांबवणं. दोन्ही बाजूंनी आपापल्या अटीवर दोन्ही देश ठाम राहिल्यामुळं ही चर्चा अखेरच्या टप्प्यापर्यंत गेली पण निष्फळ ठरली. अमेरिकेने इराण समोर 20 वर्षासाठी अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याची अट ठेवलेली होती, तर इराणने 5 वर्षाचा प्रस्ताव दिलेला होता. JD व्हान्स यांनी रविवारी सकाळी 7:08 पाकिस्तानमधील इस्लामाबाद सोडत असताना हे स्पष्ट केलं की अमेरिकेच्या अटी ज्या आहेत त्या इराणने स्वीकारलेल्या नाहीत, ज्यामुळे ही वाटाघाटी कोसळलेली आहे, कोलॅप्स झालेली आहे. इस्लामाबादमधील चर्चेत दोन्ही देशांनी मांडलेल्या अटी आणि त्यावरील मतभेद जे आहेत ते काय होते आणि नेमकं चर्चा का विस्कटली. इराणचा अणु कार्यक्रम 20 वर्षासाठी बंद करणं, कठोर तपासणी करू देणं, विनाअट समुद्री मार्ग उघडणं आणि ज्या समुद्री मार्गामध्ये माइन्स टाकलेल्या आहेत त्या काढणं, होर्मुझ पूर्णपणे खुला करणं, तर इराणकडून त्यांच्या ज्या गोठवलेल्या ॲसेट्स आहेत त्यांची जी पैसे आहेत ते पूर्णपणे फ्रीज केलेले खुले करणं. या सगळ्यामध्ये इराणची भूमिका 5 वर्षासाठी अणु कार्यक्रम स्थगित करण्याची होती, परंतु सागरी मार्गावर नियंत्रण आणि प्रत्येक जहाजावर $2 दशलक्ष कर आकारण्याचं इराणकडून सांगण्यात आलेलं होतं. बँकांमधील $8 अब्ज त्वरित मुक्त करणं या इराणच्या अटी होत्या. लेबनॉनमधील हल्ले थांबवण्याची पहिली अट होती. या चर्चेच्या अपयशानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी तात्काळ इराणच्या बंदराची नाक्याबंदीचे आदेश दिलेले होते. याचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर झाला. अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीवर लावलेली नौदल कोंडी ही केवळ इराणला शिक्षा देण्यासाठी नाहीये, तर ती चीनच्या ऊर्जा सुरक्षेला छेद देण्यासाठी रचलेली एक ट्रॅप आहे, एक चाल आहे. इराण हा आपल्या एकूण तेल निर्यातीपैकी तब्बल 90% तेल चीनला निर्यात करतो. चीन हा जगातील सर्वाधिक मोठा कच्चा तेल आयात करणारा देश असून त्यांच्या एकूण गरजेपैकी 8% तेल एकट्या इराणकडून येतं. चीन इराण यांचे जे संबंध आहेत ते ऊर्जा संबंधापुरते मर्यादित नाहीत, तर इराण आणि चीन यांच्यातील संबंध हे व्यापारी नसून ते धोरणात्मक आहेत. 2021 मध्ये दोन्ही देशांनी 25 वर्षाचा
400 अब्ज डॉलर्सचा सहकार्य करार केलेला आहे, ज्या अंतर्गत चीन जो आहे तो इराणमध्ये ऊर्जा आणि पायाभूत सुविधा उभा करत आहे, त्यांच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहे आणि त्या बदल्यामध्ये त्याला सवलतीच्या दरामध्ये डिस्काउंटमध्ये क्रूड ऑइल म्हणजेच कच्चं तेल मिळतं इराणकडून. आता अमेरिकेचे निर्बंध असताना चीन जो आहे तो अमेरिकेच्या निर्बंधाला न जुमानता इराणकडून तेल खरेदी आहे ती सुरू ठेवलेली आहे. यासाठी चीननं टीपॉट नावाच्या एका लहान स्वतंत्र शुद्धीकरण करणाऱ्या म्हणजेच रिफायनरीचा वापर केलेला आहे, जेणेकरून मोठ्या सरकारी कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध लागणार नाहीत. अमेरिकेचा अंदाज असा आहे की जर इराणचं जे तेल आहे ते चीनपर्यंत पोहोचतं आणि त्याच्यावर जर बंदी घातली तर चीन इराणवर दबाव आणेल आणि इराणला अमेरिकेच्या अटी मान्य कराव्या लागतील. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये चीन स्वतःची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आल्यामुळं चीननं या कोंडीला चाचेगिरी आणि बेजबाबदार कृत्य म्हटलेलं आहे. चीनचं लष्करी सहकार्य राहिलेलं आहे इराणला मदत मिळालेली आहे, इराणला रसद मिळालेली आहे. इराण या युद्धामध्ये इतके दिवस तग जे धरू शकला त्याचं कारण चीन आहे, कारण चीनकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लष्करी मदत मिळालेली आहे. म्हणजेच काय तर प्रत्यक्षामध्ये चीननं काही स्वतःची सैन्य क्षमता इराणकडे पाठवलेली नाही, तर इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये एअर डिफेन्स सिस्टीममध्ये चीनी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा मोठा वाटा आहे. चीनी बनावटीची संरक्षण प्रणाली इराणने आपल्या महत्वाच्या तळांवर चीनी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती तैनात केलेली आहे. HQ-9B ही लांब पल्ल्याची जमीन ते हवाई क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्यात आलेली आहे. ही प्रणाली अमेरिकेच्या पेट्रियट जी अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टीम आहे तिच्या तोडीस तोड मानली जाते. या सगळ्या व्यतिरिक्त इराणने चीनकडून HQ-16 आणि HQ-17AE यासारख्या आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणाही मिळवलेल्या आहेत, म्हणजेच एअर डिफेन्स सिस्टीम ज्या आहेत त्या इराणकडे आहेत. या लष्करी मदतीमुळे अमेरिकेच्या हवाई दलाला इराणच्या भूमीवर हल्ले करणं जे आहे ते अवघड जात होतं, कठीण जात होतं. विशेषतः अमेरिकेचे जे B-1B लान्सर सारखे बॉम्बर विमान आहेत हे चीनी संरक्षण कवचामुळे एअर डिफेन्स सिस्टीममुळे त्यांना इराणवर हल्ले करणं अवघड जात होतं. इराण आता चीनकडून CM-302 ही सुपरसॉनिक जहाज विरोधी क्षेपणास्त्र मिळवण्याच्या तयारीत असल्याचं देखील सांगितलं जातं, ज्यामुळे अरबी समुद्रातील अमेरिकन युद्धनौका या सगळ्यांना थेट लक्ष्य करता येईल. या सगळ्यावर आता चीननं काय तर तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. चीननं सांगितलं की दुसरी गोळी आणि युद्धाचा एक इशारा सुद्धा दिलेला आहे. अमेरिकेच्या नौदलाने होर्मुझच्या समुद्रधुनीतून चीनची 6 जहाजं जी आहेत जी क्रूड ऑइलची जहाजं होती ती अडवलेली होती. यामुळं बिजिंगमध्ये संतापाची लाट उसळलेली होती. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हणजे सेंटॉमने हे जाहीर केलं की त्यांनी इराणच्या बंदरावरून निघालेले व्यापारी जहाज अडवून त्यांना परत फिरण्यासाठी भाग पाडलेला आहे. यात प्रामुख्याने चीनला तेल घेऊन जाणारी जी जहाजं होती ती वापस पाठवलेली होती. आता या सगळ्यावर प्रतिक्रिया देत असताना चीनचे संरक्षण मंत्री डोंग जून यांनी अत्यंत कठोर इशारा दिलेला होता. त्यांनी म्हटलं आहे की जर अमेरिकेनं पहिली गोळी झाडली तर दुसरी गोळी झाडण्यासाठी अमेरिका शिल्लक राहणार नाही. चीननं स्पष्टपणे इशारा दिलेला आहे, धमकी दिलेली आहे. होर्मुझची समुद्रधुनी ही आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे आणि चीनची जहाजं तिथून जाण्यासाठी स्वतंत्र आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य चीनकडून आलेलं आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही अमेरिकेच्या या कृतीला जंगलाचा कायदा म्हणजे लॉ ऑफ जंगल असं संबोधून त्याचा निषेध केलेला आहे. आता या सगळ्यामध्ये मॅड थिअरी जी आहे ते वारंवार चर्चेमध्ये आलेली आहे. तिचं नाव आपण ऐकलेलं आहे. मॅड सिद्धांत जो आहे या संघर्षात म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन ज्याला आपण मॅड म्हणतो या सिद्धांताचा उल्लेख आपण वारंवार ऐकलेला आहे. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत शीतयुद्धाच्या काळामध्ये उदयास आलेला होता, ज्यानुसार 2 अणुशक्ती संपन्न असणारे देश म्हणजे ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहेत ते एकमेकांवर हल्ला करणार नाहीत, कारण त्यांनी जर एकमेकांवर हल्ला केला तर दोन्ही देश संपूर्णपणे विनाश होईल हे निश्चित असतं. 2026च्या संदर्भामध्ये हा सिद्धांत आता केवळ अण्वस्त्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हा जो संघर्ष आहे हा संघर्ष आता अण्वस्त्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. अमेरिकेला माहित आहे की जर त्यांनी चीनच्या जहाजांवर थेट हल्ला केला तर याचं रूपांतर जागतिक युद्धामध्ये होईल. दुसरीकडे इराणनं असा इशारा दिला आहे की जर
त्यांच्या तेलाची निर्यात थांबवली तर ते संपूर्ण जगाचा पुरवठा बंद करणार आहे. अगोदरच होर्मुझ बंद केलेला आहे आणि अशामध्ये इराणनं आणखीन एक धमकी दिलेली आहे. आखाती देशामधील पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे जे प्लांट आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले जातील. याला तज्ञांनी वॉटर मॅड असं एक नाव दिलेलं आहे. कारण या प्रदेशातील 72 दशलक्ष लोकांचं जीवन जे आहे ते या प्रकल्पावर अवलंबून आहे. तेलाच्या किमती आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीची कोंडी झाल्यामुळे जागतिक बाजारामध्ये तेलाच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या होत्या आणि इराणनं जसं सांगितलं की आम्ही ती खुली करत आहोत त्या कमी देखील झालेल्या होत्या. समुद्रधुनीतून दररोज जगातील 20% तेल आणि नैसर्गिक वायू जे आहे LNG तो याच ठिकाणाहून वाहतूक होते. नाकेबंदीमुळे ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती ज्या आहेत त्या काही दिवसापूर्वी $117 पर्यंत गेलेल्या होत्या. नंतर त्या कमी झाल्या, व्हॉलेटाईल झाल्या. किमतीमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. गॅसचा तुटवडा जाणू शकतो. मधल्या काळामध्ये काही देशांमध्ये गॅसचा तुटवडा देखील जाणवलेला होता. प्लास्टिक आणि कापड उद्योगांना या सगळ्याचा फटका देखील बसू शकतो. आता या सगळ्यामध्ये खतांच्या आयातीमध्ये अडथळा आल्यामुळे कृषी क्षेत्रावर देखील परिणाम होण्याची भीती आहे. महागाईचा दर ज्याला आपण WPI म्हणतो तो 38 महिन्यांच्या एकदम उच्चांकावर पोहोचलेला आहे. महायुद्धाचा धोका वाढलेला आहे. लाल समुद्र, बाल ए मांदेब ज्याला आपण रेड सी म्हणतो हा संघर्ष आता केवळ होर्मुझ पुरता मर्यादित राहिलेला नाही. इराणने इशारा दिलेला आहे की जर अमेरिकेने नाकेबंदी सुरू ठेवली तर ते लाल समुद्रातील रेड सी म्हणजेच बाल एल मांदेब ज्याला आपण रेड सी म्हणतो ही समुद्रधुनी देखील ते बंद करणार आहे. हा सुएझ कालव्याचं प्रवेशद्वार असून जगातील 10 ते 12% व्यापार या रेड सीच्या मार्गाने होतो. इराणचे जे मित्र असलेले हुती बंडखोर आहेत आधीच ते या भागामध्ये सक्रिय आहेत. जर होर्मुझ आणि रेड सी दोन्ही मार्ग बंद पडले तर युरोपचा तेलाचा जो पुरवठा आहे, वायूचा पुरवठा आहे तो पूर्णपणे खंडित होईल. कतार हा युरोपला नैसर्गिक वायू पुरवणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि त्याचे सर्व टँकर्स याच मार्गाचा वापर करून जात असतात. आता युरोपमधील उद्योगांचे चक्र जे आहे ते थांबवल्यास तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मंदी येईल. त्यामुळं नॅटो देशांना या युद्धाचा थेट या युद्धामध्ये उतरावं लागेल. हा जो संघर्ष आहे हा संघर्षाचं रूपांतर तिसऱ्या महायुद्धामध्ये होऊ शकतं. कारण इराणने जर रेड सीचा मार्ग थांबवला तर हे घडू शकतं. 2026चं हे ऊर्जा युद्ध आता एका वेगळ्या वळणावर येऊन थांबलेलं आहे. याला मी ऊर्जा युद्धच म्हणेन. कारण अमेरिकेनं चीनला वटणीवर आणण्यासाठी घेतलेला होर्मुझ कोंडीचा जो निर्णय आहे हा एक मोठा जुगार आहे. यात इराणला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचं उद्दिष्ट असलं तरी चीनची आक्रमक भूमिका आणि जागतिक अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती यामुळे हा संघर्ष हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मॅड सिद्धांतामुळे अण्वस्त्राचा वापर जरी टाळता असला, जरी अणुयुद्ध होणार नसलं तरी ऊर्जाच्या संसाधनांच्या नाकेबंदीमुळे होणारा जो विनाश आहे हा अण्वस्त्रांपेक्षा कमी नसणार आहे. भारतासारख्या देशांना आपली ऊर्जा सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी जे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह असतात याचा विचार करावा लागत आहे आणि ते काही देशांना अनिवार्य झालेलं आहे. जगाला जर महायुद्धापासून वाचवायचं असेल तर पुन्हा एकदा चर्चेचंच दार उघडावं लागेल. मुत्सद्देगिरीचाच मार्ग वापरावा लागेल. अन्यथा 2026 हे जे वर्ष आहे ते जागतिक विनाशाचे वर्ष म्हणून इतिहासामध्ये याची नोंद केली जाईल. पर्शियन गल्फमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे 20 जहाजांना आपल्या प्रवाशांना त्या ठिकाणी थांबावं लागलेलं आहे किंवा मागे फिरावे लागलेलं आहे. यामध्ये फ्रान्सच्या CMA CGM या कंपनीचे 3 कंटेनर जहाजांचा समावेश होता. इराणचं आश्वासन इराणने शुक्रवारी जाहीर केलं होतं की ते लेबनॉनमधील 10 दिवसांच्या युद्धविरामादरम्यान ही महत्वाची जलवाहू मार्गिका जी आहे म्हणजेच होर्मुझ जो आहे तो पूर्णपणे खुला करतील. परंतु आज दुपारी 4 वाजेपर्यंत होर्मुझ जो आहे तो पुन्हा बंद करण्यात आलेला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं कन्फ्युजन आहे. होर्मुझ खुला आहे का प्रत्यक्षात बंद आहे. परंतु या सगळ्यामध्ये इराणच्या नियंत्रणामध्ये होर्मुझ आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. इराणच्या घोषणेनंतरही कंपन्या सावध आहेत. समुद्रातील माइन्स जे आहेत आणि इतर सुरक्षा धोक्यांमुळे अधिक स्पष्टतेची मागणी केली जात आहे.
आता या सगळ्यामध्ये अटी आणि नियम. इराणच्या म्हणण्यानुसार अमेरिकन जहाजांसह सर्व व्यापारी जहाज इथून जाऊ शकतात, परंतु ही जहाज जात असताना त्यांना त्याची माहिती द्यावी लागेल, IRGC ला माहिती द्यावी लागेल, त्यांना सांगावं लागेल आणि नंतरच तिथून सुरक्षितपणे जहाज जातील. म्हणजेच पूर्णपणे होर्मुझ खुला आहे आपण असं म्हणू शकत नाहीत. अमेरिकेने इराणच्या बंदरावरील नाकेबंदी म्हणजे ब्लॉकेड सुरू ठेवली तर हा जलमार्ग पुन्हा बंद केला जाऊ शकतो आणि आज तो बंद केल्याच्या चर्चा देखील होत आहेत. आता ट्रम्प यांनी शांतता करार न झाल्यास नाकेबंदी कायम ठेवण्याचे संकेत दिलेले आहेत. एकीकडे इराणनं होर्मुझची समुद्रधुनी खुली केलेली होती, पुन्हा ती आज बंद करण्यात आलेली आहे. एकीकडे असं वाटत होतं की हे युद्ध थांबणार आहे. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सीज फायर झालेला होता, जिची डेडलाईन 22 एप्रिल आहे. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये इस्लामाबादमध्ये चर्चाही झाली होती. ती चर्चा निष्फळ ठरलेली होती. त्यानंतर सुद्धा लेबनॉन आणि इस्रायलमध्ये 10 दिवसांची शस्त्रसंधी म्हणजे सीज फायर झालेला आहे आणि होर्मुझची समुद्रधुनी जी आहे ती देखील खुली करण्यात आलेली होती. तेलाच्या किमती, कच्च्या तेलाच्या किमती एकदम $80-85 पर्यंत आलेल्या होत्या आणि या सगळ्या दरम्यान पुन्हा एकदा होर्मुझ जो आहे तो बंद करण्यात आलेला असल्याचं सांगितण्यात येत आहे. त्यामुळे कन्फ्युजन आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष नेमका कुठं जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं 22 एप्रिल ही तारीख सुद्धा महत्त्वाची आहे, कारण इराण आणि अमेरिका यांच्या सीज फायरसाठी दिलेली ती मुदत आहे 14 दिवसांची. जी काही शस्त्रसंधी होती तिची ती लास्ट डेडलाईन तारीख आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.